वळूयात पुढील बातमीकडे। परळ टीटी पुलावरील गुजराती फलकाचा वाद। गुजराती फलकावर रहिवाशांसह ठाकरे गटाने आक्षेप नोंदवला। आक्षेपानंतर पालिकेने हा गुजराती फलक हटवून मराठी फलक लावलाय। परळ टीटी या पुलाचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्याने हा पूल बंद ठेवण्यात आला। ज्या कंत्राटदाराने हे काम हाती घेतलं त्याने पूल बंद आहे असं सांगणारा गुजराती भाषेतील सूचना फलक या ठिकाणी लावला होता। त्यावरून वाद निर्माण झाला होता। या वादानंतर गुजराती फलक काढून मराठी फलक लावण्यात आला। उधर से अभी का भी निकालो, बुलाओ लेबर बुलाओ। फटाक से परेल एरिया है, समझा ना। इधर मराठी लोगों का करता है। मैं शिवसेना का शाखा प्रमुख है, समझा ना। तो ये बोर्ड क्या है, ये लिखो क्या है, रोड क्लोज हेड। हाँ पढ़ना, ये क्या लिखा है, ये गुजराती लोगों का काम है क्या? ये एरिया गुजराती लोगों का है क्या? आपने किया, किसने लाया बोर्ड? ये वो छोड़ो, वो छोड़ दो सब। तो वो दिख रहा है, वो पहला बंद करो, समझा ना। ये उधर से अभी का भी निकालो, बुलाओ लेबर बुलाओ, फटाक से बुलाओ, मेरे सामने उसको हटा। बातमी प्रभादेवी एल्फिस्टन पुलासंदर्भात। एकीकडे प्रभादेवी एल्फिस्टन पुलाचं काम सुरू असताना आता परळ टीटी उड्डाण पूलही बंद करण्यात आला। परळ टीटी पुलाच्या दुरुस्ती आणि काँक्रिटीकरणाच्या कामामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी मध्य मुंबईत वाहतुकीचे मोठे वळण मार्ग आणि निर्बंध जाहीर केलेत। या उड्डाण पुलाच्या आणि हिंदमाता उड्डाण पुलाच्या उत्तरेकडील मार्गिकेवरील सर्व प्रकारची वाहतूक काही महिने बंद राहील। दुसऱ्या टप्प्यात या उड्डाण पुलाची आणि हिंदमाता उड्डाण पुलाची दक्षिणेकडील मार्गिका बंद राहील। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। संत नामदेव महाराज पूल म्हणजेच परेल टीटी म्हणून ओळखला जाणारा मुंबईतील हा पूल खरं तर गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। खरं म्हणजे या संपूर्ण पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे महापालिकेने खरं तर हा संपूर्ण ब्रिज जो आहे तो एकेरी मार्ग आहे या ठिकाणी हा बंद केला आहे। दुसरा मार्ग या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। मात्र 3 महिने खरं तर हा पूल जो आहे तो या ठिकाणी बनवण्याकरिता तो बंद करण्याचे जे आहे तो निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे आणि याबाबतच्या सूचना मुंबई वाहतूक पोलीस त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांनाच देण्यात आले आहेत। मात्र सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी खरं तर काही अंतरावरती प्रभादेवी एल्फिस्टन पूल सुद्धा त्या ठिकाणी जो आहे तो बांधकाम करण्यासाठी तोडण्यात आला आणि त्याचं सुद्धा दुरुस्तीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। आणि परेलमधील हे 2 महत्त्वाचे पूल खरं तर या काळामध्ये दुरुस्तीला काढण्यानंतर कुठेतरी वाहतूक कोंडी जी आहे ते त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। मुंबईतील मध्य भाग असलेला हा संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने 2 ब्रिज हे दुरुस्तीसाठी काढल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती खरं तर या ठिकाणी प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळतात। त्या 3 महिने खरं तर या पुलाला दुरुस्तीसाठी लागणार आहे। त्यामुळे या ठिकाणी प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना जो आहे तो नाहक त्रासाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे। आणि खरं म्हणजे या संपूर्ण परिसरात खरं तर मोठ्या संख्येने शाळा असेल, त्याचबरोबर महाविद्यालय असतील, त्याचबरोबर रुग्णालय हे या आवारामध्ये खरं तर मोठ्या संख्येने आहे। त्यामुळे यांना सुद्धा या दुरुस्तीच्या कामामुळे कुठेतरी अडचण त्या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळू शकते। स्वप्नील मोरेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तुमचं एक काम पूर्ण होत नाही। आता बा इकडचा ब्रिज पूर्ण झालेला नाहीये, ह्या साईडचा तो हे ब्रिज खोललेले। त्या दादर नायगावमध्ये पण हेच कंडिशन त्यांनी केलेले। इकडचा ब्रिज पूर्ण नाही केलं तर तिकडचा ब्रिज ते लोक हे करून ठेवतात। इकडचं हे नाही झालं तो रस्ता हे करतात आणि काम पण पूर्ण करत नाही आणि थोडं थोडं काम करतात। थोडं थोडं काय माहिती कॉन्ट्रॅक्टदारांना पैसे देतात की नाही देत, काय करतात ते लोक एक टाइम खोदून ठेवतात, पुढचं खोदतात, मागचं काम पूर्ण करत नाही। आणि काही झालं की लोकांचं रोज पोलीस लोकांचा मोठ्या गाड्यावरती असतो, आमची मोठी गाडी पण नाही आहे, पण गाड्या थांबून देत नाही। आता आम्ही जर धान्य जर नाही आणलं तर लोकांनी खायचं काय ते मला सांगा।